जड झालेले आईबाप. नेहमीप्रमाणे 5:30ला ऑफिस सुटल्यावर परतीची 5:45ची बोरिवली फास्ट लोकल पकडून मी घरी निघालो. ट्रेनमध्ये असताना माझ्या मित्राचा राजेशचा मला फोन आला. म्हणाला, मला थोडी शॉपिंग करायची आहे. तू मलाडला उतरल्यावर थोडं थांब, मी आलोच. मी थांबतो असं म्हटलं. मलाड स्टेशनच्या बाहेर अगदी समोरच मिठाईवाल्याचं दुकान आहे. मी तिथे राजेशची वाट बघत बसलो. एक 70 वर्षाचे गृहस्थ, डोळ्यावर जाड चष्मा, थोडे मळकटलेले सदरा धोतर नेसलेले माझ्याजवळ आले आणि म्हणाले, ए बाबा, एक वडापाव घेऊन दिलास तर बरं होईल. ते आजोबा नेहमीच्या भिकाऱ्यांमधले वाटत नव्हते किंवा ते रोज भीक मागत असतील असंही त्यांना बघून वाटत नव्हतं. खिशातून पैसे काढत म्हटलं, आजोबा, तुम्हाला भूक लागली आहे का? हे घ्या 50 रुपये, तेथून घ्या तुम्हाला जे हवंय ते. ते म्हणाले, नको बाबा, पैसे नको, एक वडापाव घेऊन दे तेवढा. मी म्हटलं, थांबा इथेच, मी घेऊन येतो. मधून मी लगेच 2 वडापाव आणून आजोबांना दिले. ते जमिनीवर बसून खाऊ लागले. मी आदरच बसलो आणि त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली. कुठून आलात? कुठे जायचंय? कोणाला शोधताय? वगैरे वगैरे. मी हिंगोलीवरून आलो आहे. तिथे एका खेडेगावात मी राहतो बायकोसोबत. तुझ्या एवढाच आमचा एकुलता एक मुलगा आहे. इथे मुंबईत मोठ्या कंपनीत इंजिनियर आहे. 2 वर्षांपूर्वीच त्याने प्रेमविवाह केलाय. त्याची बायको शिकलेली, नव्या विचारांची आहे. तिला सासू सासरे म्हणजे गावठी वाटतात. तिला आमच्यासोबत राहणं आवडत नाही. त्यामुळे मुलगा इथेच वेगळा राहतो गेल्या 2 वर्षांपासून. परवा त्याचा माझ्या मोबाईलवर फोन आला होता. म्हणाला, अमेरिकेत नोकरी मिळाली आहे. बायकोला घेऊन 10 वर्षांसाठी जात आहे. इथं मुंबईत असताना येत होता गावी आम्हाला म्हातारीला 6 महिन्यातून एकदा भेटायला. आता मात्र इतक्या लांब परदेशात जाण्याआधी एकदा भेटून जा म्हटलं तर वेळ नाही. आता परवा लगेचच विमान निघायचा असं म्हणाला. पुढचे 10 वर्ष जगतोय की मरतोय कोण जाणे. म्हणून म्हटलं आपणच भेटून यावं त्याला मुंबईत जाऊन. आजोबांनी लगेच खिशातून एक कागद काढला आणि म्हणाले, परवा जेव्हा मुलाचा फोन आला होता तेव्हा त्याने हाच पत्ता दिला होता. ह्या मोबाईलवर खराब झालाय वाटतं. फोनच नाही येत कालपासून माझ्या मुलाचा. त्यांना सांगितलं होतं मी मुंबईत येतो आहे तुम्हाला भेटायला. आता माझ्या हातात एक मोबाईल आणि एक कागद होता. आधी मोबाईलची बटणं दाबून पाहिली. मोबाईल व्यवस्थित चालू होता, नेटवर्कही फुल होतं. मी विचारलं, तुम्ही नाही का लावून बघितला मुलाला फोन? मला फोन लावता येत नाही, उचलता येतो फक्त, ते म्हणाले. मी रिसिव्ह कॉलमध्ये जाऊन शेवटी आलेला परवाचा कॉल डायल केला. समोरून फोन कट करण्यात आला. मग मी तो कागद उघडून पाहिला. त्या कागदावर पत्ता होता छत्रपती शिवाजी विमानतळ, हॉटेल समोर, मलाड, पश्चिम मुंबई. मी समजून गेलो होतो त्या मुलाने आपल्या आईवडिलांसाठी टाळण्यासाठी खोटा पत्ता दिला होता. आता मात्र फोन लागत घेत नव्हता. आजोबा पाहत मी विचारत पडलो. मला कळत नव्हतं मुलाकडून होणारी त्यांची प्रार्थना त्यांना खरंच कळत नव्हती की त्यांना कळत असूनही ती स्वीकारायची नव्हती. कदाचित आपला पोटचा मुलगा आपल्यासोबत असा वागू शकतो यावर त्याचा विश्वास बसत नसेल. आजोबांना मी म्हणालो, एव्हाना तुमच्या मुलाचं विमान सुटलं असेल, तुमची त्यांची भेट होईल असं तर मला वाटत नाही. आला तसे परत गावी जा. आजी तुमची वाट बघत असतील घरी. एका क्षणात त्यांचे डोळे भरून आले. अश्रू भरल्या डोळ्यातून ते माझ्याकडे पाहत होते. तिकिटासाठी पैसे देऊन मी त्यांच्या हातात हात ठेवले आणि विचारले, मगाचपासून मी तुमच्या हातात तो डब्बा पाहतोय, काय आहे त्या डब्यामध्ये? ते म्हणाले, मुलाच्या आवडीचे बेसन लाडू आहेत. त्याच्या आईने बनवून पाठवले आहेत त्याच्यासाठी. आता मात्र एकाच धारदार सूर्याने काळजावर वार करावा अशी माझी अवस्था झाली. निशब्द मी तसाच त्यांच्याकडे बघत बसून राहिलो. तेवढ्यात माझ्या मित्राचा आवाज आला, चल ना ये. घरी आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत झोप लागत नव्हती. राहून राहून एकच प्रश्न पडत होता. आपल्याकडे एका वडापावची भीक मागणारा, भुकेने हतबल झालेला तो माणूस आपल्या मुलासाठी आणलेला त्या लाडवाच्या डब्यातला एक लाडू खाऊ शकत नव्हता. इतकं प्रेम. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.